हे पहा, रताळ्याच्या दशम्या किती छान मऊसूत खुसखुशीत झालेल्या आहे। त्रिकोणी घडीमुळे बघा किती सुरेख लेयर्स पडलेले आहे आणि चवीला पण मस्त गोड लागतात। आज आपण रताळ्याच्या दशम्या करण्याची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत। आषाढ महिन्यात पूर्वीचे लोक अशा दशम्या, घारे, धपाटे, कापड्या हमखास करायचे। याला आषाढ तळणे असंही म्हणतात। त्या दशम्या म्हणजे आपला पारंपरिक पदार्थ। प्रवासाला जाताना, वारीला, पंढरपूरला नेण्यासाठी या दशम्या अगदी उत्तम। कारण गरम तर छान लागतातच, पण शिळ्या झाल्यावर 3 ते 4 दिवस मस्त टिकतात। मुलांना बाहेरचे पिझ्झा, बर्गर ऐवजी असे पौष्टिक पदार्थ खाऊ घातले तर त्यांना आपल्या पारंपरिक पदार्थांची गोडी लागेल। या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे। रताळ्यात पाणी न घालता कशी शिजवायची म्हणजे ती पानसट लागणार नाही, गूळ पाण्यात फक्त कसा विरघळायचा आणि घडीची त्रिकोणी दशमी करून मस्त लेयर्स कसे पाडायचे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। भरपूर टिप्ससह संपूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।